अफसाना लिखना चाहती हूँ। शब्द नहीं है पर कुछ अफसाना लिखना चाहती हूँ। मैं टूटे हुए सुरों में नया तराना लिखना चाहती हूँ। कर गए जो कर्म उनके, उन कर्मों से कुछ सीखना चाहती हूँ और उन्हीं के लिए आज मैं भाषण करना चाहती हूँ। उन्हीं के लिए आज मैं भाषण करना चाहती हूँ। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो, सर्वांचं आज मी आपल्या विद्यालयात मनापासून स्वागत करते। आज 11 ऑक्टोबर, आजच्या दिवशी आपल्या विद्यालयात एका अशा व्यक्ती महत्त्वाची पुण्यतिथी साजरा केली जाते ज्यांच्या आयुष्यातील प्रसंग ऐकता किंवा आठवता आम्हासारख्या तरुण पिढीच्या मनावर स्फूर्ती दाटून येते, ज्यांच्या विचारांनी प्रेरणा मिळते आणि आज अनेकांचे प्रेरणास्थान झाले आहे। होय, ते व्यक्ती महत्त्व म्हणजे आप्पासाहेब उर्फ आत्माराम धवळू देवरे। समयला साथ आहे ज्योतीची, अंधाराला साथ आहे प्रकाशाची। समयला साथ आहे ज्योतीची, अंधाराला साथ आहे प्रकाशाची, चंद्राला साथ आहे चांदण्यांची आणि आम्हाला साथ आहे आप्पा तुमच्या विचारांची, आप्पा तुमच्या विचारांची। आप्पासाहेबांचा जन्म साखळी तालुक्यातील भरती येथे झाला। त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असल्या कारणाने त्यांचे शिक्षण पूर्ण झाले नसेलही, परंतु त्यांची आई गंगामाय आणि आयुष्यातील शाळेने त्यांना खूप काही शिकवले होते। म्हणूनच माणूस तोडण्याऐवजी माणूस जोडण्याच्या आयुष्यातील या स्पर्धेत त्यांचा हात मात्र कोणी धरू शकत नव्हते। तुमचं असणं सर्व काही होतं, तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होतं। आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं ही मोठी उणीव आहे, तुमचं नसणं ही मोठी उणीव आहे। जीवनात जगायचं असेल आणि समाजात उच्च पद मिळवायचं असेल तर शिक्षण घ्यावे लागते, नोकरी करावी लागते असे लोक म्हणतात, पण जीवनात जगायचं असेल आणि समाजात उच्च पद मिळवायचं असेल तर स्वतःला आधी शिस्त लावावी लागते, हे आप्पासाहेबांचे विचार होते। आणि ते म्हणतात ना, कोणताही बदल घडवण्यासाठी दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा तो बदल आधी स्वतःत घडवून आणायला हवा आणि मग दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवायला हवी। तसेच आप्पासाहेबांचे होते, त्यांनी दुसऱ्यांना शिस्त लावली नाही तर स्वतःलाही शिस्त लावून घेतली होती। सौम्यता उनकी सुगंध थी, आनंद उनका जीवन था। सौम्यता उनकी सुगंध थी, आनंद उनका जीवन था। सत्कर्म उनकी शोभा थी, परोपकार उनका कर्तव्य था। सत्कर्म उनकी शोभा थी, परोपकार उनका कर्तव्य था। मी जेव्हापासून या शाळेत आणि येथील उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला आहे तेव्हापासून मी बामन दादा आणि आप्पासाहेबांविषयी ऐकत आलेले आहे। मी त्यांना कधीच पाहिले नाही, परंतु त्यांच्या आयुष्यातील प्रसंग खूप ऐकलेत आणि अजूनही ऐकते। मी तेच माझे प्रेरणास्थान मानते आणि म्हणून मी आज त्यांच्याबद्दल बोलू शकते। सहवास संपला तरी स्मृती सुगंध देत राहील, सहवास संपला तरी स्मृती सुगंध देत राहील। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील। जास्त काही न बोलता मी येथेच थांबू इच्छिते, परंतु जाता जाता काही दोन ओळी आप्पासाहेबांविषयी बोलू इच्छिते। तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखावले, तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखावले, मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा, मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा, उडून गेला प्राण अचानक, पुन्हा जन्म घ्यावा हीच प्रार्थना, पुन्हा जन्म घ्यावा हीच प्रार्थना। धन्यवाद।